थांबा थांबा, अरे 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 कुठे चाललात? बाकी कुठल्याही ग्राउंडवर जाताना माझ्या पायामध्ये एवढा उत्साह नाही आहे. मी आत्ता केपटाऊनला आलेलो आहे, न्यूलँड्स ग्राउंडला चाललेलो आहे. त्यामुळे माझ्या पायात उत्साह आहे. काय आहे, का आहे हा उत्साह? 2 मिनिटात तुम्हाला कळेल. चला चला, येऊ मी. या या या, मला पण उत्कंठा आहे बघायची. या या. हॅपी न्यू इयर. सिनियर फोटोग्राफर आहेत अतुल यादव. मी यांना काय म्हटलं, मी तुम्हाला दर्शन देतो. आपके चेहरे पे ये था कि ये दर्शन क्या होता है, लेकिन हम मंदिर में जाते हैं तो क्या बोलते हैं, दर्शन ही बोलते हैं. ये क्रिकेट का मंदिर है, ऐसा ग्राउंड नहीं मिलेगा. आइए, मैं क्यों बोलता हूँ आपको पता है. वाह वाह, अतुल आप बोलिए. वाह वाह, व्हेरी गुड. आता Thank you, बघा, thank you. आता बघा तिकडे. Very good. मी या ग्राउंडच्या प्रेमात का पडतो हे आता तुम्हाला कळेल. कारण लोक म्हणतात मेलबर्न आहे, लॉर्ड्स आहे. मान्य आहे, सगळीच ग्राउंड सुंदर आहे. परंतु या ग्राउंडचा जो नजारा आहे आणि या ग्राउंडचं जे सौंदर्य आहे ते मला नाही वाटत जगातल्या कुठल्याही ग्राउंडला आहे. अप्रतिम. ये है यहाँ पर वो लोग आए प्लेयर. क्रिकेट देवाच्या कृपेने मी तुम्हाला सांगतो, जगातल्या सर्व टेस्ट प्लेइंग सेंटरचा प्रवास माझा झालेला आहे. प्रदक्षिणा माझी झालेली आहे, ज्याला मी क्रिकेटची प्रदक्षिणा म्हणतो. खूप जणांना असं वाटतं लॉर्ड्सला गेल्यानंतर भारावून जातात. काही जण मेलबर्न ग्राउंडची प्रचंड मोठी क्षमता बघून भारावून जातात. वानखेडे स्टेडियम, ईडन गार्डन ह्याची संस्कृती बघून भारावून जातात, इतिहास बघून भारावून जातात. आपल्या भारतातलं धरमशाला ग्राउंड, हिमालयाच्या कुशीत वसलेलं, ते बघून भारावून जातात. परंतु लोकांना जेव्हा मी सांगतो जगात सर्वोत्तम क्रिकेटचं मैदान कुठलं आहे, तर त्याला मी न्यूलँड्स म्हणतो, केपटाऊनचं. का, तुम्हाला एक नजर टाकायला फक्त देतो मी. आता बघा तुम्ही, एकीकडे हे कलोनियल पॅव्हिलियन आहे, हे तात्पुरते स्टँड्स कुठेही तुम्हाला दिसणार नाहीत. अजूनही ग्रास बँक जी आहे इकडची, ती त्यांनी मेंटेन केली आहे. बहुतांशी ग्राउंडवरच्या ग्रास बँक्स या निघून गेलेल्या आहेत. लोक पाय पसरून जेव्हा इथं क्रिकेटचा आनंद घेतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती काय खुशी असते हे तुम्हाला मॅच चालू झाल्यानंतर कळेल. सिडनी क्रिकेट ग्राउंडला ग्रास बँक होती, ती आता हटवली गेलेली आहे. परंतु या ग्राउंडकडे तुम्ही बघा, एकीकडे अप्रतिम हिरवगार मैदान आणि मागं एखाद्या बहिणीच्या मागं मोठा भाऊ खंबीरपणे उभा राहावा, तसं हे अजस्त्र टेबल माउंटन. महाराष्ट्रीयन लोकांना कळेल की तुम्ही जर का पाचगणीला गेलेला असलात तर तिथं टेबल लँड आहे. त्या टेबल लँडच्या अंदाजे म्हणतोय, कदाचित जास्तच असेल, अतिशयोक्ती अजिबात करत नाही, 25 पट मोठं हे टेबल माउंटन आहे. ही जी तुम्हाला बाजू दिसते ही टेबल माउंटनचा शेवट आहे हा. कारण ज्या वेळेला तुम्हाला मी केबल कारनी वरती नेईन तेव्हा तुम्हाला कळेल की चालू कुठनं होतं. परंतु हे जे ग्राउंड आहे, या ग्राउंडच्या माझ्या खूप आठवणी आहेत. 2006 साली भारतीय संघ वन डे मालिकेमध्ये 5-0 हरलेला होता आणि त्याच्यानंतर जोहान्सबर्गला वॉन्डरर्स क्रिकेट मैदानावरती श्रीशांतनी जबरदस्त बॉलिंग केली. पुनरागमन करत असताना सौरव गांगुलीनी अप्रतिम बॅटिंग केली. भारतीय संघाने धक्कादायक कसोटी विजयाची नोंद केलेली होती. कॅप्टन होता राहुल द्रविड. त्याची छोटी क्लिप मी तुम्हाला दाखवली. परत एकदा नजर टाका, म्हणजे इथं येऊन, दक्षिण आफ्रिकेत येऊन टेस्ट जिंकल्यानंतर लोक किती बेहोश होतात आनंदाने हे तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर या मैदानावरती भारतीय संघाला जिंकायची परत एक संधी होती आणि ती संधी एका सेशनमध्ये, मला वाटतं 3च्या आसपासच्या एका सेशनमध्ये, एक त्यांचा हॅरिस नावाचा लेफ्ट आर्म स्पिनर होता. त्यांनी 3 विकेट काहीतरी एका स्पेलमध्ये काढल्या आणि भारतीय संघाच्या हातनं तो कसोटी मालिकेतला विजय हा अक्षरशः डोळ्यासमोर दूर गेलेला होता. मला 2011 सालची कसोटीसुद्धा आठवते, अगदी वर्ल्ड कपच्या अगोदरची, जेव्हा भारतीय संघाची इथली कामगिरी अप्रतिम झालेली होती. डेल स्टेन
अशी काही बॉलिंग करत होता की ज्याला मी तर उदाहरण देईन की एक लेग स्पिनर शेन वॉर्न जसा लेग स्पिन वळवायचा तसा तो स्विंग करत होता. मी अतिशयोक्ती करत नाही, जर ती क्लिप मिळाली ते फोटो मिळाले तर मी तुम्हाला दाखवीन. परंतु त्यावेळेला सचिन तेंडुलकरनी याच मैदानावरती आपलं शेवटचं कसोटी शतक केलेलं होतं. हो, 51वं कसोटी शतक हे या मैदानावरती केलेलं होतं. भारतीय संघाला विजयाची परत शक्यता निर्माण झालेली होती. हरभजन सिंगनी सेकंड इनिंगमध्ये मस्त बॉलिंग करून विकेट्स काढलेल्या होत्या आणि त्यावेळेला बरगडीला अक्षरशः दुखापत नाही, फ्रॅक्चरसारखं झालेलं असताना जॅक कॅलिस बॅटिंगला आला आणि त्यांनी अक्षरशः हरभजन सिंगला गोंधळून टाकलं. नेहमी सरळ बॅटनी बॅटिंग करणारा जॅक कॅलिसनी सुरुवातीच्या काळातच त्याला रिव्हर्स स्वीप मारले. सगळेजण वेडे झाले की अरे हा करतोय काय, आणि त्याच्यानंतर त्यांनी मॅच वाचवली आणि याच मैदानावरती भारतीय संघाला परत एकदा कसोटी मालिकेतल्या विजयाने हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे हे मैदान माझ्या हृदयाच्या जवळ आहे. असंख्य आठवणी आहे तिथल्या, सांगू नका कोणाला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 50 आणि 51व्या कसोटी शतकाचे सचिन तेंडुलकरचे सही केलेले कपडे माझ्याकडे आहेत. सांगू नका कोणाला, माझ्याकडे आहेत आणि ती माझ्या दृष्टीने सर्वात मौल्यवान गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यामुळे या मैदानाच्या आठवणीमध्ये मी जितका रमीन तितकं कमी आहे. परंतु तुम्ही नजर टाका, कारण हा नजारा डोळ्यात मावत नाही, हृदयात मावतो. सुनंदन लेले, न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केप टाउन.